एक वर आहे. सामान्य माणसाचा हा जो आत्म, मला वाटतं त्यासाठी टीआरपी कमी अधिक होईल याची भीती न बाळगता, पण जसं ते उत्तरेतलं वर्तमानपत्र क्रमांक 1 वर आहे तसंच येत्या काळामध्ये अशीच चॅनल क्रमांक 1 वर जातील जी अतिशय पॉझिटिव्ह बातम्या सुद्धा ज्या समाजात घडतात त्याही लोकांसमोर आणायचं काम करतील. आणि ती पायाभरणी करण्याचं काम करायला आज सगळेजण आपण उपलब्ध आहात. ही पायाभरणी करण्याचं एक प्रकारे भाग्य आणि संधी आम्हाला लाभली. तुमच्या मदतीने या संधीचं आज या दीक्षांत सभागृहामध्ये, ऐतिहासिक सभागृहामध्ये सोनं होतंय. या मुलांच्या संघर्षाला किंवा त्या संघर्षामुळं या सोन्याला एक प्रकारची झळाळी आहे. आपल्या देणगीतून, आपल्या दानातून, केवळ दान नाही आहे, माझं मत आहे आपण करताय ती महाराष्ट्राच्या भविष्याची गुंतवणूक आहे. आणि ही गुंतवणूक अशाच प्रकारे आयुष्यभर कष्ट करून ही मुलं त्या गुंतवणुकीची सव्याच परतफेड महाराष्ट्राला करतील. आणि एक दिवस आज ते घेणारे आहेत, एक दिवस ते महाराष्ट्राला दाते म्हणून प्रसिद्ध होतील याची मला खात्री आहे. डॉक्टर उदय निरगुडकरांना अशी विनंती राहील की विद्यार्थी गेल्या 4 वर्षापासून सध्या काय करत आहेत याची जर माहिती आम्हाला मिळाली तर मुंबई विद्यापीठाच्या प्राधिकरणांच्या मान्यतेने त्या सर्व विद्यार्थ्यांचं मुंबई विद्यापीठात जर ते शिक्षण घेणार असतील तर आपण ज्याला एडेड कोर्सेस म्हणतो अशा कोर्सेसमधलं सर्व शिक्षण मुंबई विद्यापीठ विनामूल्य करेल अशी मी विद्यापीठातर्फे ग्वाही देतो. आणि अशा प्रकारची घोषणा आमच्या प्राधिकरणांच्या मान्यतेने होणार आहे हे मी म्हटलेलं असलं तरी सुद्धा मुंबई विद्यापीठ ज्या सक्षमतेने आज आपलं काम करीत आहे त्यामुळे ही योजना आम्ही नक्की प्रत्यक्षात आणू याची मी G24 आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना ग्वाही देतो.